नमस्कार, मी सुनीता बोरकुल कुकिंग विथ सुनीता बोरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना कोशिंबिरीचा प्रकार करतोय, तो म्हणजे कोशिंबिरा। हा आहे ना साऊथला केला जातो। तुम्ही जर साऊथ साईडला जर गेलात ना तर हा पदार्थ केला जातो, उन्हाळ्यामध्ये खास करून केला जातो। इथे आपण जे सीझनेबल काकडी आहेत ना तिचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर ती नाही भेटली तर तुम्ही नॉर्मल काकडी घेतली तरी चालते। याच्यामध्ये तुम्ही गाजर पण टाकू शकतात, पण आता गाजर अवेलेबल नसतात, ते ऑरेंज असतात म्हणून मी ते टाकलेलं नाही, ते चवीला एवढे छान नाही लागत। तो चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, इथे मी ना पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे। हे ना मी 1 ते 2 तास भिजत घातलेली होती। पाणी सगळं निथळून घेतलं मी याच्यातलं। ही काकडी घेतलेली आहे। आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यामध्ये जी गावरान काकडी येते ना मस्त, ती घेतली तरी चालेल। ती जर नाही भेटली, आपली नॉर्मल काकडी भेटली ती घेतली तरी चालते। काकडीमुळे काय होतं की थंडावा छान येतो। आता आपण याच्यामध्ये नारळाचा चव घालते, मी ओल्या नारळाचा चव घालायचा। इथे मी अर्धी कैरी घेतलेली आहे। आता उन्हाळ्याचा छान सीझन आहे कैरीचा, म्हणून मी इथे कैरी वापरलेली आहे। तुम्ही जर सीझनेबल नसाल करत तर मग इथे तुम्ही 1 लिंबाचा रस वापरला तरीही चालतो। आता एक असा फॉक घ्यायचा, त्याच्याने छान असं मिक्स करून घ्यायचंय। आता इथे मी अर्धा चमचा आहे ना तूप घेतलेलं आहे। तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी तेल घेतलं तरी चालतं। छान चव यावी म्हणून मी इथे तूप वापरलेलं आहे। त्यामध्ये हिंग, हिरवी मिरची, लाल सुकी मिरची अशी तोडून टाकायची आणि ही आपली चुरचुरीत फोडणी याच्यामध्ये टाकून द्यायची। हे बघा, अशी मस्त छान टाकून घ्यायची आणि सगळी मिक्स करून घ्यायची। तुपाने काय होतं की छान अशी चव पण येते आणि हे पण होतं, तूप पण खात नसाल कोणी तर मग या निमित्ताने पण तूप खातात मुलांना सहसा आवडत नाही। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू। हे बघा, इथे आपला कोशिंबिरा तयार झालेला आहे। मस्त छान तयार होतो हा। याच्यामध्ये आपण पिवळी मुगाची डाळ वापरलेली। तुम्हाला पाहिजे असेल तर हिरवी साली सकट असते ना ती वापरली तरी चालते। छान झालेलं आहे। हे बघा, साऊथ मध्ये जर गेलात ना तुम्ही तर तिथे तुम्हाला हा कोशिंबिरा भेटतो। आपण जे नॉर्मल कोशिंबीर खातो ना त्याच्यापेक्षा हा चवीला पण छान लागतो आणि करायलाही सोपा आहे। काहीतरी थोडं वेगळं म्हणून मी आज हे केलेलं आहे। बघा किती छान मस्त झालेलं आहे। बघा, इथे आपली छान अशी कोशिंबिरा बनवून तयार झालेली आहे। मस्त छान टेस्टी झालेली आहे। सीझनेबल जे आहेत, आता कैरी आलेली आहे बाजारामध्ये, तिचा असा छान उपयोग करून आपण काहीतरी मस्त केलेलं आहे। आणि कैरी ही शरीराला थंड असते। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।